विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय। देखता नगर व्रतांत कपी स्वानंदे डुलत पुढे देखला भरताती विस्मत स्वयं झाला। मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वानरित मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे कथानुसंधान। खरोखरच या ठिकाणी जे नंदीग्रामाचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे, भरताची जे असणार भक्तीचं वर्णन आतापर्यंत 42 वयाच्या ठिकाणी झालेलं आहे। आणि हनुमंतरायांनी जे दृश्य त्या ठिकाणी नंदीग्रामाचं पाहिलं, खरोखरच अंतकरणाच्या ठिकाणी आनंद वाटलेला आहे। अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देतात। जटाधारी वल्कंबर तापस वेसी मनोहर राजीवलोचन श्याम सुंदर अति मनोहर सावीरा। हनुमंतरायाने नंदीग्रामाच्या ठिकाणी खरोखरच भरताला पाहिल्यानंतर भरताचं जे असणार स्वरूप कसं दिसू लागलेलं आहे। जटाधारी वल्कलंबर तापस वेस आहे, श्याम सुंदर आहे, अत्यंत मनोहर असं असणारं भरताचं रूप हनुमंतरायांनी पाहिलं म्हणून सांगतात। मान गुण लावण्य कळा विनसी प्रसन्न वदन देखता कपी उदिग्र रघुनंदन येत। म्हटलं ज्यावेळेस भरताचं या ठिकाणी रूप हनुमंतरायांनी पाहिल्यानंतर खरोखरच प्रसन्न वदन हनुमंतरायाचं झालेलं आहे, प्रसन्न वदन झालेलं आहे। परंतु हनुमंतरायाच्या अंतकरणामध्ये आणखीन उद्विग्न अवस्था झाली। रघुनंदन राम या ठिकाणी का आले, काय सांगतात? मनोमनी करुणीन मनरण पुरुषार्थ शोभून काय बोलणी कपी नंदन कोण विघ्न। बरोबर या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं नमन केलेलं आहे। आणि खरोखरच रणांगणाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे क्षोभाव तसं हनुमंतराला राग आलेला आहे। पुढे हनुमंतराय आता काय बोलतात? आत्माराम दिसता दुःखाचा राम रणी सांडला युद्ध धर्म परमाधर्म तुवा केला। हनुमंतराला क्रोध आलेला आहे। रणभूमीच्या ठिकाणी खरोखर लक्ष्मण विकळ अवस्थेमध्ये पडलेला आहे आणि स्वतःला आत्माराम म्हणून दुःखाचा या ठिकाणी आराम देणारा असं असणारा, परंतु तू अधर्म केला। हनुमंतराय भरताला या ठिकाणी राम समजून बोलू लागले। परम उदार रण परवीन मासुर पुराणे गरजती अपार ते समग्र लटके। भगवान प्रभू रामचंद्र कसे आहेत? वीर धीर शूर परम उदार आहेत, रण प्रवीण आहेत। अनेक प्रकारचे जे असणारे पुराण भगवान परमात्म्याचे या ठिकाणी वर्णन करतात, ते सर्व या ठिकाणी लटक हनुमंतराय बोलू लागले। तुझ कुळ शिळ लटका तुझा व्रत सकळ लटके तुझे प्रताप बळ लटके। हे प्रभू रामचंद्र लटके तुझे कुळ शिळ, लटका तुझा व्रत सकळ, लटका तुझा प्रताप बळ। खरोखरच जेवढा काही पुरुषार्थ केलेला आहे ना रामा, ते सर्व लटका हनुमंतराय प्रभू राम हनुमंतराय भरताला राम समजून बोलू लागले। पुरुष नाही काही स्त्री तुझ माझी नाही न पुसकावणी पायी वेश तोही लटका। हे रामा तुझं खरोखर पुरुषत्व या ठिकाणी तुझ्यामध्ये नाही, स्त्रीत्व या ठिकाणी तुझं नाही। अरे नपुसकावणी का खरोखर तुझ्यामध्ये पुरुषार्थ नाही। या ठिकाणी हनुमंतराय भरताला प्रभू रामचंद्र या ठिकाणी समजून बोलू लागले। लटकी तुझी स्थिती कीर्ती लटकी तुझी शौर्य शतकी लटकी तुझी स्थिती गती लटकी निश्चित श्रीराम। हे रामा तुझी लटकी आहे, स्थिती आहे, लटकी तुझी शक्ती आहे, लटकी तुझी कीर्ती आहे। सर्व जे असणार कार्य केलेलं आहेस ना, ते सर्व लटकाय खोटा आहे। हनुमंतराय या ठिकाणी भरताला राम समजून बोलू लागले। वाढविला नाम व्रता तुझा नेम धर्म व्रता तुझा धर्म धर्म उत्तम व्रताची वाढवले नाम, व्रताची केला धर्म धर्माधर्म। सर्व जे या ठिकाणी हे कार्य केलेलं आहे ना रघुवंशाच्या ठिकाणी होऊन रामा, हे सर्व लटकच आहे। या ठिकाणी हनुमंतराय भरताला राम समजून बोलू लागले। पुरुषार्थ केला ते तुका वाया वाढविला शास्त्र धर्म बोल लाविला रणी सांडला। जेवढा काय या ठिकाणी पुरुषार्थ केलेला आहे, जेवढा काही पुरुषार्थ वाढवलेला आहे, सर्वच्या सर्व या ठिकाणी लटका एक शास्त्र धर्माला या ठिकाणी बोल
लावलेला आहे. क्षत्रियानं अशा पद्धतीनं रणभूमी सोडून येणं हे उचित नाही. लक्ष्मण त्या ठिकाणी विकळ अवस्थेमध्ये पडलेला सोडून तर रामा काला भरताला राम समजून हनुमंतराय बोलतात. विभीषण शरणागत वानर सांडले अनाथ सुग्रीव सांडिला ते तर रावण घात करावया. शरणागत जो असताना विभीषण त्या ठिकाणी त्याला सोडलेला आहे. वानर त्या ठिकाणी सोडलेले आहेत. सुग्रीवाला तिथं टाकून रामा तू या ठिकाणी का आलास. अशा प्रकारे स्वतः या ठिकाणी हनुमंतराय भरताला राम समजून बोलू लागले. एकाएक गोळांगुळ गिळू शके ब्रह्मांड गोळ काय रावणाचे बळरणी सकळ जिंकावया. हे प्रभू रामचंद्रा आम्ही एक एक गोळांगुळ एक एक वाढणार या ठिकाणी काय करू संपूर्ण ब्रह्मांड गोळ या ठिकाणी जिंकू शकू. एवढं सामर्थ्य वाढणाऱ्याच्या ठिकाणी असताना तुम्ही इथं का आलात. अशा प्रकारे स्वतः हनुमंतराय या ठिकाणी बोलतात. तळमळी सौमित्र रणी सांडून सत्वर पळाला तू रघुवीर बाण समोर धाडला. हा गाही तळमळी सौमित्र रणभूमीच्या ठिकाणी सौमित्राला लक्ष्मणाला सोडून या ठिकाणी तुम्ही इथपर्यंत आलेला आहे आणि बाण असा असताना या ठिकाणी सोडलेला आहे. अशा प्रकारे भरताला राम समजून हनुमंतराय बोलतात. एक राहत ते तक्षणी आणि तो औषधात उठवून सुमित्रात रावणात मारतो. मुहूर्त एक राहतो सीतेथे. जर एक मुहूर्त जर या ठिकाणी तुम्ही तिथे राहिलो असतो क्षणार्धात या ठिकाणी हे दिव्य औषधी घेऊन तिथं आलो असतो. लक्ष्मणाचा प्राण वाचला असता. रावणाचा वध केला असता. परंतु या ठिकाणी तुम्ही असं रणभूमी सोडून लक्ष्मणाला सोडून इथे हे उचित नाही. हनुमंतराय भरताला राम समजून बोलतात. माथुरा न्याय केला विकळ बंधुरणी सांडला ऐकता भरत चकित झाला पाहू लागला काशी. प्रभू रामचंद्रा तुम्ही थोर अन्याय केलेला आहे. विकळ असताना मूर्छित असणारा बंधू तुम्ही सोडून इथपर्यंत आलेला आहात. खरोखरच या ठिकाणी अशा पद्धतीनं हे जे हनुमंतरायचं बोल पाहून भरत या ठिकाणी भ्रमित झालेला आहे. चकित झालेला आश्चर्य वाटू लागलेला आहे. पुढे काय सांगता. रूपे पर्वत कारपूच्या बांधून डोंगर गंगणी जात से सत्वर गरजती थोर राम नाम. खरोखरच या ठिकाणी कपी दिसत आहे आणि डोंगर घेतलेला आहे. अशा पद्धतीने राम नामाचं कीर्तन करत राम नामाचा जय जयकार करत जो असणारा आकाश मार्गाच्या ठिकाणी जात आहे. हे सर्व दृश्य कुणी भरतानं या ठिकाणी पाहिलेलं आहे. अति बळे बळवंत कळी काळा दृष्टीने दबान दे कोणी नामांकित सत्वर येत पयाला. जर दिसणारं स्वरूप जे हनुमंतरायाचं कसं आहे. हनुमंतराय बळवंत आहेत. कळी काळाला सुद्धा या ठिकाणी कळी काळावर सुद्धा माता ठेवणारे कळी काळाचा बिमोड करणारे असं असणारं रूप जर दिसत आहे. आणि राम नामाच्या बाणावर या ठिकाणी विश्वास ठेवून इथपर्यंत आलेला आहे. असं या ठिकाणी कोण भरतानं जाणलं. होय रामदूत साचार युद्ध मांडले घोरंदर पर्वत घेऊनी सत्वर करावया संवार जातसे. खरोखरच या ठिकाणी काय राम भक्त दिसत आहे. रामाचं चिंतन करत आहे. रामदूत आहे. घोरंदर असं असणार युद्ध झालेलं असावं आणि म्हणून त्या युद्धाच्या ठिकाणी भला मोठा पर्वत घेऊन तो जात आहे. हे सर्व विचार त्या ठिकाणी भरताना मनाच्या ठिकाणी हनुमंतरायाला पाहून केला. हा पातला पुसोव्रतांत वाहिला 14 वर्ष पाठी भेटला रामे धाडला कृपा. हा प्रसंग येत पातला. खरोखरच या ठिकाणी भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राने 14 वर्षानंतर कृपा केलेली आहे आणि खरोखरच हा रामदूत या ठिकाणी भेटलेला आहे. वृत्तांत पुसावा नेमकं काय झालेलं आहे. कोणत्या अवस्थेमुळे या ठिकाणी रातोरात पर्वत नेत नाहीत. सर्व वृत्तांत पुसावा असा विचार भरतानं मनाच्या ठिकाणी केलेला आहे. राम दिन दयाळा राम भावार्थ भू सुकाळा राम प्रेम स्नेहा प्रतिपाळ श्रीराम. हा राम कसे आहेत. दीनदयाळ आहेत. राम हे भावार्थ सुकाळ भावार्थ जाणणारे राम या ठिकाणी आहेत. राम हे परतपाळ आहेत आणि खरोखरच भक्तावर कृपा करणारे प्रेमळ स्नेहळ प्रभू रामचंद्र आहेत. अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देतात. राम जीवाचे जीवन राम जीवाचे अंजना जीवा जीवी समाधान राम चिदगण ओळला. राम जीवाचे जीवन आहेत. राम जीवाचे अंजन आहेत आणि खरोखरच राम या जीवाचे या ठिकाणी
जीव शिवाचं समाधान देणारे हे रामच आहेत. राम केवळ चिदगण, राम परब्रह्म आहेत, अशा प्रकारची माहिती देतात. राम कथे विनयत बहुत दिवस होतो पीडित, रामे कृपा करोनी त्वरित कपी पर्वत पाठवी. बहुत दिवसापासून रामाची कीर्ती कानावर पडलेली नाही, राम कथा ऐकण्यात आलेली नाही, आणि माझ्या प्रभू रामचंद्रानं कृपा करून या ठिकाणी हा कपी पाठवलेला आहे पर्वतासहित. आज खरोखरच रामदूताचं दर्शन झालेलं आहे. भरताच्या मनाला या ठिकाणी आनंद वाटू लागला. काय सांगता? पुसता प्रवृत्ती समग्र राम कथा सविस्तर, आम्ही सांगेल वानर अति चतुर दिसता. हा, याची वृत्तांत पुसावा, राम कथा या ठिकाणी विचारावी सविस्तरपणे. या ठिकाणी राम कथा वाढणाऱ्या परंतु वाढणार असणारा हा कपी कसा आहे? चातुर्य आहे, चतुर आहे. नेमकं काय सांगता? ऐसे विचारुनी मनी भरत सादर राम श्रवणी, पुसता झाला दक्षिणी प्रेमे करुणी कपीसी. अशा पद्धतीने या ठिकाणी मनाच्या ठिकाणी भरताने विचार केलेला आहे. अत्यंत प्रेमानं, अत्यंत स्नेहानं या ठिकाणी कपिला राम कथेचं, रामाविषयी या ठिकाणी विचारावं, रामाचा वृत्तांत या ठिकाणी जाणून घ्यावा, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी भरतानं केलेला आहे. म्हणून सांगता कैसालास कुठून पुच्च पर्वता काय म्हणून, राम भेटी तुझ कैसून कोपे करून बोललासी. खरोखरच या ठिकाणी तुम्ही नेमकं कुठून आलेला आहात? पर्वत हा कुठून घेऊन जात आहात? रामाचा या ठिकाणी तुम्ही गजर का करत आहात? नेमकं कार्य या ठिकाणी काय साध्य करायचं आहे? अशा प्रकारचा वृत्तांत या ठिकाणी भरतानं हनुमंतरायाला विचारला. राम कैचा कोटला कोण तुझ कोपाया काय कारण, कुठे पिडला लक्ष्मण राववानर. राम कुठला कोण आहे? तुम्हाला राग येण्याचं काय कारण आहे? लक्ष्मण नेमकं कोणत्या अवस्थेमध्ये जर पडलेला आहे? लक्ष्मणाची जी असणारी मूर्छित अवस्था कशामुळे झालेली आहे? अशा प्रकारचा वृत्तांत या ठिकाणी स्वतः भरतानं हनुमंतरायाला या विचारला. विभीषण शरणागत कोटे रावणाशी झुंज होता, लक्ष्मण केवी झाला मूर्छित कोण्या हेतू युद्धास. हा, विभीषण हा शरणागत कसं काय आहे? राम या ठिकाणी तिथं युद्ध रावणासोबत नेमकं कशा पद्धतीने करत आहेत? लक्ष्मणाला शक्ती, लक्ष्मण हा घायाळ कसा पडलेला आहे? सर्व वानर सेना नेमकी कुठून आली? सर्वच्या सर्व असणारा वृत्तांत स्वतः या ठिकाणी कोण? भरत हनुमंतरायाला विचारतात. यानंतर वाचण्यासाठी गोविंद महाराज शेळगे व सांगण्यासाठी बळीराम सुरवसे रिंगणीकर. चला.